आणि काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर सध्या बोलतायत, थेट जाऊयात। मी त्या ठिकाणची खासदार असल्यानंतर तिचा जो काही निर्णय राहील तो निर्णय मी घेईल। त्यांनी आपल्या मतदारसंघाकडे पाहावं। त्यांची विधानसभा ही चंद्रपूर लोकसभेमध्ये येत नाही, त्यांची विधानसभा ही गडचिरोली लोकसभेमध्ये असल्यामुळे आणि मी चंद्रपूर जिल्ह्याची खासदार असल्यानंतर खरं तर माझ्या जिल्ह्यामध्ये त्यांची विधानसभा येते, पण मी कधी ढवळाढवळ तर सोडून द्या, मी सध्या पायसुद्धा त्यांच्या विधानसभेत कधी ठेवत नाही। आणि अशी ढवळाढवळ जर करायची असेल तर उद्या चालून त्यांच्या आता समोर जिल्हा परिषदेचे इलेक्शन आहे। मी पक्षश्रेष्ठीला स्पष्ट सांगणार आहे की मग विजय वडेट्टीवारच्या जेवढ्या काही जिल्हा परिषद असेल त्याच्यातले अर्धे तिकीट प्रतिभा धानोरकर वाटेल। मग ते पक्षश्रेष्ठीला मान्य असेल तर मी पण या गोष्टीला मान्य आहे। थँक्यू। तर विदर्भामध्ये काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये जोरदार वाद असल्याचं समोर येते। विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर। खरं तर हा वाद काही नवा नाहीये, पण जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू असताना अशा प्रकारे दोन वरिष्ठ नेत्यांमधले वाद समोर येणं हे काँग्रेसला फारसं परवडणारं नाही। विशेषतः ही बाब लक्षात घ्यायला पाहिजे की काँग्रेसचा बाकी सगळ्या राज्यामध्ये फारसा परफॉर्मन्स चांगला नसताना विदर्भामधल्या काही जिल्ह्यांमध्ये विशेषतः चंद्रपूरमध्ये काँग्रेसची कामगिरी बरी राहिली होती महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये। त्यामुळे ही परिस्थिती असताना काँग्रेसमधल्या दोन नेत्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे वादावादी होणं हे काँग्रेससाठी अडचणीचं ठरणार आहे। प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्यातला वाद समोर येतो।